स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे साधे सोपे आपण गणित पाहणार आहोत। यामध्ये अनुपचे मित्र आपल्याला दिसत आहेत। पहा, समर, वरद, आरव, रमण, मानव, मानस, अमर, आकाश हे अनुपचे मित्र आहेत। आता यावरती आधारित आपल्याला वेगवेगळे प्रश्न आपण घेऊ शकतो। अनुपला एकूण किती मित्र आहेत? तर 8 मित्र। त्याचबरोबर आ अक्षराने नावाची सुरुवात असलेले मित्र किती? तर या ठिकाणी आरव आणि आकाश असे 2 मित्र आहेत। त्याचबरोबर मा अक्षराने नावाची सुरुवात असलेले मित्र किती? तर तसे मित्र 2 आहेत, मानव, मानस। त्याचबरोबर नावाच्या शेवटी र असणारे मित्र किती? तर यामध्ये नावाच्या शेवटी र असणारे मित्र हे 2 आहेत आणि ते अमर आणि समर अशा पद्धतीचे 2 मित्र। त्याचबरोबर किती मित्रांच्या नावात मध्यभागी न आहे? तर मध्यभागी न असणारे नाव 2च आहेत आणि ती म्हणजे मानव आणि मानस। तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी एकूण 5 प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेले दिसतात आणि यानुसारच आपण स्पर्धा परीक्षांची उत्तरं देऊ शकतो। आता स्पर्धा परीक्षांच्या मध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आता हे गणित समजून घेऊया। सर्वप्रथम आपण अक्षरांना नंबर देऊ, जसे की अ ला 1, म ला 2, र ला 3, व ला 4, द ला 5, स ला 6 आणि न ला 7। आता यावर आधारित प्रश्न असे येतात की अक्षरांच्या ऐवजी अंक वापरा व नंतर उदाहरण सोडवा। उदाहरणात अमर अधिक वरद बरोबर किती असं विचारलेलं असतं। आता आपण या ठिकाणी अक्षरांच्या ठिकाणी अंक वापरायचे आहेत, मग इथं आपल्याला दिलेला असतो अक्षराच्या ठिकाणी अंक। अ म्हणजे 1, म म्हणजे 2 आणि र म्हणजे 3। आता अधिक वरद, व म्हणजे 4, र म्हणजे 3 आणि द म्हणजे 5। आता यांची बेरीज झाली 558। या पद्धतीने आपण कोड्यातील गणिते, त्याचबरोबर अक्षराऐवजी अंक घेऊन तयार होणारी गणिते आपण सोडवू शकतो। समर वजा अमर तुम्ही करून पहा, त्याचबरोबर समर अधिक वरद तुम्ही करून पहा, रमण वजा अमर याची उत्तरे तुम्ही वरील पद्धतीने काढून पाहू शकता। धन्यवाद। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।